भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आपल्या बरोबर आहेत। गोपीचंदजी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात विरोधक आंदोलन करतात आहेत। एमपीएससीचे निकाल लवकर लागत नाही, भरती होत नाही, त्यामुळे सातत्यानं कुठेतरी तरुण वर्गाला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय। तुम्ही स्वतः अनेक वेळा एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळलेत, पुण्यामध्ये तुम्ही आंदोलन केलेलं आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांबरोबर सोबत। आता मात्र तुमचं प्रशासन एमपीएससीच्या भरत्या रखडवतंय का? विरोधक खरं तर बिंडोक आहेत, त्यांना काही गोष्टी लक्षात राहत नाहीत। हे तेच विरोधक आहेत की ज्यांचं सरकार असताना 5 वेळा परीक्षा पुढे ढकलल्या होत्या। म्हणजे उद्या परीक्षा आहे, आज पोरं ज्या त्या सेंटरवरती पोचायचे आणि रात्री पाठवायची उद्याची परीक्षा कॅन्सल। आता अशा लोकांना काय राईट राहतो सांगा ना। उलट एमपीएससी मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं एक पारदर्शकता आणण्याचा काम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे। ज्या विभागाच्या जागा रिक्त होत आहेत त्यांचं मागणीपत्र अगोदर देण्याच्या सूचना या त्या विभागाला दिलेल्या आहेत आणि त्यामुळं एखाद्या परीक्षेचा निकाल राहिला असेल तर नक्की माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून आम्ही एमपीएससी आयोगाला सूचना द्यायला लावू आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सरकार अत्यंत संवेदनशील आहे, त्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही। आपल्या सरकारनं सगळ्यात जास्त जागा काढल्या, जागेचा हिशोब दिला पाहिजे विरोधकांनी। तुम्ही किती भरती केल्या? आरोग्याची एक भरती केली, त्यात घोटाळा करून ठेवला। म्हणजे लोकांचं एवढं नुकसान झालं, पेपर आधीच तुम्ही विकून टाकले आणि त्यामुळे तुम्हाला कुठं तोंड आहे, तुम्ही या विषयावरती बोलताय। परंतु आरोग्याच्या भरतीचा विषय तुम्ही गेल्या अधिवेशनामध्ये घेतलेला होता, परंतु तो तुमच्या सरकारमधल्या आरोग्यमंत्र्यांनी ही सगळी भरती आणलेली, त्याच्या संदर्भात काही पुढे तुमचा पाठपुरावा झाला का? नाही, ही भरती नाही, ही नोकर भरती आहे, ती 800 लोकांची आहे। ती आरोग्य भरती राज्यभराची होती आणि त्यांची संख्या खूप मोठी होती। आता याबाबतचा आमचा आक्षेप काय आहे की बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर तपासणी झाली नाही। व्हीजेएनटी, एनटी, ओबीसी, मायनर ओबीसी, एससी, एसटी यांना जागा त्यांच्या आरक्षणाच्या टक्केवारीप्रमाणे मिळाल्या नाही। परंतु ही बिंदू नामावलीची सातत्याने तुम्ही मागणी करताय, सरकार तुमचं आहे, सगळे तुमचे अधिकारी आहेत, तरी मग बिंदू नामावलीची प्रक्रिया का होत नाही? बघा ना, आरोग्य विभागानं बिंदू नामावलीच तयार केली नाही, रोस्टरच तयार केलं नाही। आता ह्यात काय सरकारचं नाही, परंतु तुमचे सरकारचे सहयोगी मंत्री आहेत ना सगळे, कारण तुम्ही गेल्या 2-3 वर्षांपासून ही बिंदू नामावलीची मंत्री महोदयांनी बिंदू नामावली हा विषय नीट समजून घेतला पाहिजे। प्रत्येक म्हणजे मी काय त्यांना सल्ला देतो अशातला भाग नाही, पण ही बाब गंभीर आहे। कारण आरक्षण आहे आणि तुम्ही जर रोस्टर तपासणी करणार नसाल तर मग आरक्षणाचा उपयोग काय आहे? आरक्षण असून टक्केवारीनं त्या लोकांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही करेक्ट रोस्टर तपासणी करत नाही। कारण मागासवर्गीय मुलं पण मेरिटमधली आहेत ना, मागासवर्गीय मुलं सुद्धा ओपन मेरिटमध्ये टॉपला येतात आणि कायदा काय सांगतोय, संविधान काय सांगतोय, जर एखादा मागासवर्गीय मुलगा मेरिटमध्ये ओपनच्या मेरिटमध्ये तो टॉपला असेल तर त्याला ओपनची जागा द्या। हे काय करतायत, तिथं दाखवताना ओपनची जागा दाखवतायत आणि बिंदू जेव्हा रोस्टर तपासणी करताना बिंदू त्याला मागासवर्गीय दाखवतायत। मागासवर्गीयावर अन्याय होतो ना हा, आणि म्हणून सातत्यानं मी हा विषय लावून धरलाय, परंतु अजूनपर्यंत त्याला यश आलं नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे काल मागणी केली होती, पण माझा प्रश्न आला आणि टायमिंग संपलं। खरं तर याच मागासवर्गीयांच्या अन्यायाच्या संदर्भातला प्रश्न आहे। खरं तर उपवर्गीकरण होताना पाहायला मिळतंय। उपवर्गीकरणाच्या या निर्णयाला तुमची मान्यता आहे का? अर्थात तुम्ही पाठिंबा देताय की विरोध करताय उपवर्गीकरण? बघा, आता त्यामध्ये 2 प्रवाह आहेत। काही लोक म्हणतात की उपवर्गीकरण करू नका, काही लोकांची भावना की आम्हाला आमच्या टक्केवारीप्रमाणे न्याय मिळाला नाही। आणि वस्तुस्थिती आहे की अनेक छोटे छोटे समाज असे आहेत, म्हणजे ते आदिवासीमध्ये असतील, ते मागासवर्गीयमध्ये असतील, की त्यांना त्यांच्या टक्केवारीनुसार राजकीय टक्का मिळाला नाही, नोकरीतला टक्का मिळाला नाही, शिक्षणामधली ॲडमिशन मिळाली नाही, किंवा राज्य सरकार केंद्र सरकार जे बजेट एससी एसटीला देतं तो बजेटचा वाटा मिळाला नाही। आणि त्यामुळे अनेक लोक उपवर्गीकरण करावं अशा बाजूचे आहेत। परंतु मग तुमचा देखील पाठिंबा आहे उपवर्गीकरण केलं पाहिजे, छोट्या घटकांना त्यामुळे न्याय मिळेल। परंतु या सगळ्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात घेऊन आता आंदोलन मुंबईत छेडलं जाणार आहे। मोठ्या प्रमाणात जे छोटे मागासवर्गीय समाजातली लोक आहेत ती मात्र या सगळ्या विरोधात पाहायला मिळतात। उपवर्गीकरण झालं तर पुन्हा जातीपातीमध्ये ही भांडणाची संपूर्ण नांदी आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांच्याकडनं व्यक्त होते। नाही, भांडण लावणे हा विषय नाही, या सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी त्या सगळ्या प्रकरणाची भूमिका आहे। आणि त्यामुळं आता काही लोकांचा, मी तुम्हाला अगोदरच बोललो की उपवर्गीकरणाला काही लोकांचा विरोध आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या टक्केवारीत आम्हाला काही मिळालं नाही। आता हे दोन्ही बाजू व्यवस्थित ऐकून घेऊन
पुढे जावं लागेल. एक शेवटचा प्रश्न, विलास घुले हत्या प्रकरण बीडमध्ये झालेलं आहे. त्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात काल धनंजय मुंडे यांनी देखील सभागृहात आवाज उठवला, परंतु विलास घुलेचे कुटुंबीय मात्र बजरंग बाप्पा सोनावणे जे बीडचे खासदार आहेत त्यांच्या मुलाकडे हा सगळा बोट वळवताना पाहायला मिळतात. त्यांचा या हत्येमध्ये समावेश आहे असं म्हणतात. जी काही मागणी कुटुंबाची आहे आणि त्याचा विनाकारण मर्डर झालाय, विनाकारण मर्डर होतोय आणि त्याच्या पाठीमागं कुणाचा हात असेल, मग कोणी का असेना, पोलिसांनी त्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे ना. मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की असं टार्गेट करून लोकांना मारायचं, हे नाही चालणार ना. याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे. अधिकाऱ्यांना टार्गेट करायचं, ओबीसीच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करायचं, त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं आरोप करायचे. काय पद्धत आहे ही पद्धत नाही चालणार. जे छोटे छोट्या घटकातून अधिकारी आलेत, मग त्यांच्या पाठीमागे कुणी नाही का? तुम्ही त्यांच्यावरती कुणीतरी आरोप करणार, लगेच त्याला सस्पेंड करा, त्याला काहीतरी कुठल्या तरी प्रकरणात अडकवा, हे कसं काय चालेल? हे नाही चालणार. आणि म्हणून या विषयामध्ये तिथल्या पोलिसांनी हे जे प्रकरण आहे ते अत्यंत सिरियस घ्यावं. कारण प्रेत कालपर्यंत हलवलं नव्हतं, आताची मला माहिती नाही, परंतु ते पोलीस स्टेशनच्या दारातनं प्रेत हलवलं नव्हतं. मर्डर झालाय, बघा ना, तपास करा, त्यात काय. परंतु याच्यामध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी ही सत्ता संघर्षाची ओबीसीचा विषय नाही, गावगाड्यातला सामान्य माणसाचा विषय नाही, परंतु राजकीय लोकांच्या डोक्यात जो किडा वळवळतोय जातीवादाचा, त्याच्यावरती बोललंच पाहिजे ना. का बोलू नये? अशी जी प्रकरणं घडतायत त्यावरती बोलायचं की नाही बोलायचं? याच्या पाठी कोण आहे की जातीयवादाचा किडा नाही, तिथं कोण आता काय करतंय. पण मला अनेक अधिकारी भेटले की आम्हाला टार्गेट केलं जात आहे, कारण नसताना टार्गेट केलं जातं. ओबीसीच्या अधिकाऱ्यांना टार्गेट होतं. हो, होतंय. खरं तर आपण पाहिलं तर गोपीचंद पडळकर होते बीडमध्ये जी विलास घुले हत्या प्रकरण झालं, त्या सगळ्या हत्या प्रकरणावरतून त्यांचं म्हणणं आहे की निष्पक्ष अशी चौकशी झाली पाहिजे, परंतु बीडमध्ये ओबीसी अधिकाऱ्यांना मात्र टार्गेट केलं जात आहे असं मत जे आहे ते गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. सिद्धेश नाईकसह अक्षमंकडी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.